आर्थिक क्षमता त्यांनी जाणून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे आपण पुढे नेऊ शकतो, त्यांचे आर्थिक घटक हे कसे वाढवू शकतो यामध्ये परिणाम करण्यात आलेला आहे. त्यामध्ये नंतर आहे संयुक्त प्रयत्न. शासनाने, केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांनी मिळून हा उपक्रम केलेला आहे. त्यामुळे हा संयुक्त उपक्रम असून तो यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. आणि प्रेरणादायी मॉडेल हा आहे का, प्रेरणादायी मॉडेल समावेश झालेला आहे. यानंतर त्यांनी सर्व शिक्षा अभियान हे प्राथमिक म्हणजे 1ली ते 4थी यामध्ये त्यांनी फोकस केलेला आहे. ही योजना 2001 मध्ये सुरू झाली. त्यानंतर त्यांनी केलेला आहे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा योजना अभियान, हे 2009 मध्ये करण्यात आलेले आहे. म्हणजे हे प्राथमिक आणि ते माध्यमिक असे 2 योजना राबवून त्यांनी नंतर त्या मार्फत एक नवीन योजना सुरू केलेली आहे, त्या समग्र शिक्षा अभियान. ही 2018 मध्ये सुरू केलेली आहे आणि आता सध्या परिस्थितीमध्ये समग्र शिक्षा अभियान चालू केलेली आहे. धन्यवाद. कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारू शकता.